संपूर्ण भारतीय प्रशासन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी धडपडत आहे आणि दुसरीकडे कारंजा नगरपालिका अशा अतितटीच्या वेळेत नगरपालिकेला कुलूप लावून बसली आहे। नगरपालिकेच्या या गैरवर्तनामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे। भारतीय प्रशासन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी धडपडत आहे आणि दुसरीकडे कारंजा नगरपालिका अशा अटीतटीच्या वेळेत नगरपालिकेला कुलूप लावून बसली आहे। नगरपालिकेच्या या गैरवर्तनामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात कारंजा नगरपालिकेचे अध्यक्ष ढोके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असं सांगितलं की मी नेहमीप्रमाणे 11 वाजता नगर परिषदेतील माझ्या चेंबरकडे जात असताना मला नगरपालिकेला कुलूप दिसल्याचं आढळलं व मी संबंधितांशी बोलल्यावर मला असं समजलं की मी काल एका कर्मचाऱ्याला धमकावल्यामुळे आज नगरपालिका बंद ठेवण्यात आली आहे। पण हा अतिशय चुकीचा माझ्यावर आरोप लावण्यात आलाय। असं जर असेल तर मुख्याधिकारी अजय कुरवडे यांनी ऑफिसला येऊन माझ्याशी चर्चा करायला हवी, पण त्यांनी असे कोणतीही चर्चा न करता परस्पर नगर परिषदेला कुलूप लावून ठेवल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे अतिशय भ्रष्टाचारी व्यक्ती असून त्यांनी कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता कंत्राटदारांना पैशाच्या लोभाने देयक दिल्याचं आढळून आलं आहे। मी त्यांना वेळोवेळी पत्र देऊन बजावलं आहे की कोणतीही देयके देण्यापूर्वी मी अध्यक्ष आहे या नात्याने माझ्या समोरून फाईल्स गेल्या पाहिजे, जेणेकरून मला चांगल्या व वाईट कामाची माहिती मिळेल। पण तरी सुद्धा मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी मनमानी केली आहे। या साऱ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी माझ्यावर कर्मचाऱ्यांचा दबाव आणून व पोलिसांच्या धमक्या देऊन नगर परिषदेला टाळे ठोकण्याचं काम अतिशय निंदनीय आहे, असं ढोके यांनी सांगितलं आहे। सकाळी 11 वाजता जेव्हा नगरपालिकेला पोहोचलो तेव्हा नगर परिषदेने प्रशासनाने आणि माझ्याही चेंबरला कुलूप दिसलं, म्हणून मी मुख्याधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा स्विच ऑफ आहे आणि इतर कर्मचारी संघटनेच्या अधिकाऱ्याला बोलावलं, तेही बोलण्यास त्या तयारीत नाही। आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की काल अध्यक्षांनी एका पालकाला धमकावलं। मुळात 3 वर्षापर्यंत मी कोणालाही धमकावलं नाही, धमकवण्याचा प्रश्न येत नाही। आपण नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा 3 वर्षापासून प्रयत्न केला। हा मुख्य अधिकारी जो नगरपालिकेचा अजय कुराडे आहे हा मुळातच भ्रष्टाचारी माणूस आहे। त्याचा असणारा इतिहास पुसद नगर परिषदेने मला दिला आहे आणि तो लेखी स्वरूपात दिलेला आहे। त्याही ठिकाणी निशाताई नाईक यांच्या काम करत असताना एवढ्या मोठ्या सिनियर मंत्र्यांच्या पत्नी असताना त्यांनी स्वतः अदा दिला आहे। आपल्याही कारंजा नगर परिषदेमध्ये असे स्वतः कुठलीही सभागृहाची परवानगी न घेता, माझी परवानगी न घेता देयक दिलेले आहेत कंत्राटदाराला। निश्चित अनियमितता आहे आणि पैशाच्या लोभासाठी ते देयक दिलेलं आहे, त्याची पूर्वकल्पना मला दिलेली नाही। असं मी त्या मुख्याधिकाऱ्याला 1 नाही 2 नाही वर्षभर लेखी पत्र दिलेलं आहे की आपण मला माझ्या नजरी खालून ते सगळ्या प्रक्रिया व्हायला पाहिजे। ही नगर परिषद चालवत असताना या शहराच्या सगळ्या समस्याची जाणीव मला आहे। हे 3 वर्षासाठी 2 वर्षासाठी अधिकारी येतात। आज आपण सांगितलं का ताला लागलेला आहे, हा निश्चित गंभीर बाब आहे। मुख्याधिकाऱ्याची काही स्वतःची मालमत्ता नाही, ही शासनाची मालमत्ता आहे, तो प्रशासन अधिकारी आहे। हे अत्यंत हे कृत्य निंदनीय कृत्य आहे। याला कारणीभूत काल जी काही घटना घडली या प्रशासनातल्या कर्मचाऱ्याला भडकावणे आणि पोलीस केसेसच्या दबावतंत्र अध्यक्षावर वापरणे, मला काल झालेल्या प्रकारात हा मुळात घडलाच नाही। परंतु मुख्य अधिकाऱ्यांना जर असं वाटत असेल, ते प्रामाणिक असेल तर त्यांनी नगर परिषदेमध्ये यायला पाहिजे, माझ्याशी चर्चा करायला पाहिजे। मी काही गुंडा नाही, महाराष्ट्रात सर्वाधिक मतानं निवडून आलेला सामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष आहे आणि असणारा हा मुख्य अधिकारी, याचा इतिहास माझ्याकडे सगळा लेखी आहे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। त्यांनी देयक दिलेले कुठल्याही प्रकारचं बिल नसताना देयक काढल्याचा पुरावा माझ्याकडे आहे, म्हणून ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते प्रकरण दबाव कसं मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही पाहिजे, म्हणून हे षडयंत्र आज त्यांनी रचलेलं आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम कारंजा।